दर्शको नमस्कार. जनता राज न्यूज चॅनलच्या जनता दरबार या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपल्या स्टुडिओमध्ये एका युवा मैत्रिणीला, अर्थातच जिने संशोधन केलेलं आहे एका वेगळ्या विषयावरती, अशा विद्यार्थिनीला आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. श्रद्धा ब्रह्मदेव ननवरे अशा विद्यार्थिनीचं नाव आहे. श्रद्धा, खूप खूप स्वागत आहे तुझं या कार्यक्रमात. खरं तर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने संशोधन या याच्यावरती विद्यार्थ्यांना स्कोप किंवा त्यांना वाव मिळावा यासाठी आविष्कार नावाचा जो काही संशोधन महोत्सव होत असतो त्यामध्ये तू सहभाग घेतलेली आहेस. आणि तुझा जो संशोधनाचा विषय होता, रिसर्च प्रोजेक्ट जे होतं ते भन्नाट असं होतं आणि ॲक्च्युली अभ्यासपूर्ण असं तुझं ते रिसर्च वर्क राहिलेलं आहे. स्मार्ट सिटीजवरती तू ते रिसर्च प्रोजेक्ट केलेलं आहे. एकंदरीत त्याच विषयी आपण आज गप्पा मारणार आहोत आणि आपल्या दर्शकांना हेही सांगणार आहोत की तुझा जो प्रोजेक्ट जो आहे संशोधन केलेलं ज्या स्मार्ट सिटीवरती, याच्याविषयी आपण अधिक माहिती घेणारच आहोत तुझ्याकडून. सुरुवातीला मला हा प्रश्न तुला विचारायचा आहे की संशोधन महोत्सवामध्ये जे विद्यापीठाकडून ऑर्गनाईज केलं जातं यामध्ये सहभागी होताना तुझ्यासमोर कोणता प्रश्न उपस्थित होता आणि विषय निवडताना तू कशा पद्धतीने तुला ते करावं लागलं काय? सर, तर मी म्हणजे विद्यापीठाअंतर्गत दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव नावाचं एक रिसर्च पेपरचं पब्लिक प्रेझेंटेशन असतं. तर यामध्ये भाग घेण्याची संधी मला कॉलेजतर्फे मिळाली. तर पहिल्यांदा भाग घ्यायचा असं चाललेलं, तर कोणता विषय निवडायचा यासाठी एक लोकल प्रॉब्लेम किंवा एक बर्निंग इश्यू लागतो रिसर्चसाठी. तर तो विषय निवडण्यासाठी मला आधी थोडं डिसिजन मेकिंग करायचं होतं. तर मी विचार करत होते कोणता विषय घ्यायचा. तर असं करत असतानाच माझ्या समोर असं आलं की स्मार्ट सिटी बद्दल आपण का रिसर्च करू नये, कारण आता सोलापूरला स्मार्ट सिटी डिक्लेअर होऊन 7 वर्ष कंप्लीट होतात, पण तरी देखील अजूनही काही इफेक्टिव्ह टँजिबल चेंजेस सोलापुरात झालेले दिसून येत नाहीत तसे काही. म्हणून मी हा विषय रिसर्च साठी घ्यायचा असं ठरवलं आणि त्यासाठी मी आमच्या कॉलेजचे बिरादर सर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. ते रिसर्च गाईड आहेत माझे. त्यांना बोलले, त्यांना हा विषय सांगितला. तेही म्हणाले की विषय चांगला आहे, तू करू शकतेस रिसर्च यावरती. मग असंच 1-2 फॅकल्टीज यांच्याशी कन्सल्ट करून हा विषय पक्का केला रिसर्च साठी आणि त्याच्यासाठी काम सुरू केलं. म्हणजे आधी मला माहित नव्हतं रिसर्च पेपर कसा करायचा असतो किंवा एखाद्या गोष्टीवरती रिसर्च कसा करायचा. पहिल्यांदाच रिसर्चचं काम केलं आणि अनुभव छान होता. म्हणजे मी खूप काही शिकले या रिसर्च करण्याच्या प्रोसेस मधून. यासाठी तुला अनेकांनी मदत केलेली आहे. हे सगळं करत असताना तुझा विषय ठरल्यानंतर त्यानंतरची प्रोसिजर कशी राहिली, काय राहिली? विषय ठरल्यानंतर माझं पहिल्यांदा कन्फ्युजन चाललेलं, मी म्हणजे कोणते ऍस्पेक्ट्स बघू. म्हणजे वाईड रेंज मोठा टॉपिक आहे, तर मग मी माझा फोकस केवढा वाढवू किंवा लिमिटेड कसा ठेवू. तर मी यासाठी खूप शिक्षकांना भेटले, माझे कॉलेजचे आधीचे शिक्षक जसं की सुमित गाडेकर सर हरिभाई मधले आणि माझ्या कॉलेजमधले पण जगताप सर, मयेकर मॅम यांच्याशी बोलले. त्यांनी मला सांगितलं की तू असा स्कोप ठेव, असं रिसर्च कर. मग मी त्यांच्या गाईडलाईन्स प्रमाणेच माझं काम चालू केलं आणि मग तेव्हाच माझ्या डोक्यात असं आलं की स्मार्ट सिटी मध्ये सगळं करताय, शासन करताय, शासनाने योजना राबवली आहे, शासन फंड प्रोव्हाइड करताय, कामं पण सुरू आहेत, तर प्रगतीपथावर सुरू आहेत. पण यामध्ये मला हे शोधायचं होतं की लोकांची भूमिका काय असली पाहिजे किंवा लोकांचा या मिशन मध्ये सक्रिय सहभाग कसा असायला पाहिजे, हे मला शोधायचं होतं. आणि यासाठीच मी स्मार्ट सिटी मिशन मध्ये सोलापुरातील लोकांची किंवा नागरिकांची काय भूमिका असली पाहिजे आणि त्यांचा सहभाग कसा असला पाहिजे यावरती एक रिसर्च करण्याचं ठरवलं. म्हणजे कोणत्या नावाने तू हे केलं? टायटल काय होतं? टायटल हेच, एक्सप्लोरिंग द सिविक रिस्पॉन्सिबिलिटीज ऑर सिविक परसेप्शन्स अबाउट सोलापूर स्मार्ट सिटी असं होतं. म्हणजे सोलापुरातील स्मार्ट सिटी, नागरिकांची स्मार्ट सिटी बद्दलची भूमिका. तू सुरुवातीला ते जी प्रस्तावना जी असते, इंट्रोडक्टरी पार्ट असते, त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा उल्लेख केला होता? त्यामध्ये मी अशा गोष्टींचा उल्लेख केला होता म्हणजे स्मार्ट सिटी मध्ये लोकांचा सक्रिय सहभाग कसा असावा, त्यांचा या मिशन कडे बघण्याचा दृष्टिकोन काय असावा, अप्रोच कसा असावा किंवा त्यांचा ऍटिट्यूड कसा असावा किंवा त्यांचं बिहेवियर कसं असावं. म्हणजे स्मार्ट सिटीला जसं बिहेवियर लागणार आहे तसं लोकांचं बिहेवियर आहे का आणि सध्याचं बिहेवियर आणि कसं असायला हवं या गोष्टींचा म्हणजे उहापोह करण्याचा मी त्यात प्रयत्न केला आणि यावरतीच माझा रिसर्च पूर्ण अवलंबून राहिला पुढं. काय ऑब्जेक्टिव्ह काय ठरले तुझे? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सर पहिल्यांदा सोलापुरातली सद्यस्थिती मी ऑब्झर्व केली रिसर्चच्या क्वेश्चनरच्या माध्यमातून. म्हणजे सोलापुरातील लोकांचं सध्याचं बिहेवियर कसं आहे,
क्वेश्चन टाईप तू ते केलेलं हा, होतं. याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर मग स्मार्ट सिटीला कसं बिहेवियर म्हणजे लागणार आहे किंवा अपेक्षित आहे ते, हा, हा. याचा अभ्यास केला. आणि तिसरा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हे सगळं सुरू असताना लोकांना कसं अवेअर केलं पाहिजे किंवा लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे की हे स्मार्ट सिटीला लागणार आहे आणि तुम्ही असं वागा म्हणजे आपली स्मार्ट सिटीची उद्दिष्टे साध्य होतील. तर हा एक तिसरा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे अवेअरनेस टाईपचा होता. अच्छा, हा. अशा 3 ऑब्जेक्टिव्ह वरती माझा रिसर्च डिपेंड होता. आपण आता याच अनुषंगाने आपण पुढे वाटचाल करूयात. हो, सर. आपण तू क्वेश्चनेज तयार केलेली होती, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स तू तयार केले होते? तर मी 30 ते 40 प्रश्नांची क्वेश्चनर तयार केली होती आणि ती क्वेश्चनर मी आपल्या सोलापूर सिटी मधल्या 200 सुजाण नागरिकांकडून भरून घेतली. म्हणजे त्यांच्याकडून माहिती कलेक्ट केली आणि त्याच माहितीच्या आधारावर त्या माहितीचं विश्लेषण केलं आणि त्यातून काही निष्कर्ष काढले जे की कुठे आठवतात तुला? हो, म्हणजे थोडेच आठवतील. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचे झाले तर सोलापुरातील लोकांना स्मार्ट सिटी कन्सेप्ट माहिती आहे का? हा पहिला प्रश्न होता. मग त्यात मी दिलते पूर्णपणे माहिती आहे, थोडी माहिती आहे, पर्याय दिलते. मग त्याच्यानंतर ना तुम्ही प्रशासनाने केलेल्या कामाबद्दल सॅटिस्फाईड आहात की नाही असं. परत स्मार्ट सिटी बद्दल आता जे आहेत ते जे म्हणजे आपलं हॉस्पिटॅलिटी हे सगळे जे उद्दिष्ट आहेत किंवा जे ऍस्पेक्ट्स आहेत हे सोडून तुम्हाला कोणते अपेक्षित आहेत का हे पण मी विचारलं होतं त्यात. आणि शिस्तीबद्दल म्हणजे सहमत असहमत असे क्वेश्चन्स घेतले होते 5 स्केल वरती. त्यात म्हणजे लोकांची शिस्त आपल्या सोलापुरातल्या नागरिकांचं वाहतुकीचे नियम पाळण्याबद्दलचं. हो, मी ते क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. अगदी खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप चांगले प्रश्न तू विचारले होते. आपल्या सोलापूरची भाषा कशी आहे, पोलाईट आहे का, या सगळ्यांचा विचार मी त्यात केला होता. आणि शेवटी कोणत्या माध्यमातून अवेअरनेस पसरवायचा लोकांमध्ये किंवा पोहोचवायचं लोकांपर्यंत या स्मार्ट सिटी कन्सेप्ट, माध्यम कुठलं पाहिजे यासाठी हा एक ओपन एंडेड क्वेश्चन ठेवला होता लास्टला. कसा रिस्पॉन्स होता लोकांचा? म्हणजे तुझं काय रिसर्च केल्यानंतर जो क्वेश्चनरी तू तयार केलेली होतीस त्याच्यावरून तुला काय कळालं, काय जाणवलं तुला? म्हणजे मी क्वेश्चनर्स म्हणजे कलेक्ट करायला जेव्हा लोकांपर्यंत पोहोचले, मी 1 to 1 क्वेश्चनर्स कलेक्ट केल्या लोकांकडून. तर तेव्हा जाताना आधी असं वाटत होतं की स्मार्ट सिटी बद्दल तू काय विचारणार असं म्हणजे म्हणत होते आधी मी ज्या नागरिकांपर्यंत पोहोचले ना, सुजाण नागरिक ज्यांना माहिती स्मार्ट सिटी बद्दल असे आहेत. 98% मला लोकांनी म्हणलंय की आम्ही म्हणजे माहिती आम्हाला स्मार्ट सिटी, पण फक्त स्मार्ट सिटी माहिती असून चालणार नाही. या मिशनचे सगळे पैलू किंवा विविध उद्दिष्टे माहिती असायला हवे. हे लोकांना गरजेचं आहे माहिती असणं, पण जे की नाहीये सध्या. हे मला माझ्या रिसर्च किती टक्के लोकांना माहित नाही असं तुला वाटतं? म्हणजे त्याच्यावरून म्हणजे अंदाज बांधता येत होता. मी जो रिसर्च केला त्यातून तर आलेलं की म्हणजे 98 लोकांना फक्त माहिती स्मार्ट सिटी काय आहे, वाजवी माहिती आहे, फॅमिलीर आहेत ते नोन अबाउट दॅट. म्हणजे ते अवेअर नाहीयेत. इन्फॉर्म असणं आणि अवेअर असणं यात फरक आहे, खूप मोठा फरक आहे तो. तोच फरक मला आपल्या सिटीच्या उद्दिष्टांमध्ये आणि लोकांच्या सद्यस्थितीतल्या वागण्यात दिसला. फार अत्यंत महत्वाचा विषय खरं तर. लोकांना स्मार्ट सिटी एवढंच माहितीये पण त्याच्या पाठीमागे ती सिस्टम कशी असायला पाहिजे किंवा अस्पेक्ट्स काय आहेत हे माहिती, त्या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये माहित नाही त्यांना, नाही माहिती. तर हेच मला हे खरंच क्वेश्चन सॉल्व झाला तुझं. हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह हे झाल्यानंतर फुलफिल कदाचित झालं असेल न झाला असेल. आपण बिहेवियरल पण आपण तुझा जो ऑब्जेक्टिव्ह होता तर यामध्ये लोकांचा जे काही अप्रोच जो होता तू आता म्हणत होतीस की वागणं कसं असायला पाहिजे होतं, त्यामध्ये तू कशा पद्धतीने काम केलेस? तर लोकांचं वागणं म्हणजे आता स्मार्ट सिटी कन्सेप्ट प्रमाणे आपण स्मार्ट वागलं पाहिजे असंच मला वाटतं. आणि या मिशनचं उद्दिष्ट पण तेच आहे, कारण हा स्मार्ट सिटी मिशन किंवा हा प्रोजेक्ट फक्त टेक्नॉलॉजी पुरता मर्यादित नाहीये. तर हे एक फुल पॅकेज आहे. यामध्ये सगळं स्मार्ट असायला हवं. म्हणजे तुमची एज्युकेशन सिस्टीम स्मार्ट असायला हवी, तुमचं हॉस्पिटॅलिटी स्मार्ट पाहिजे, तुमचं वेस्ट मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम चांगली असायला पाहिजे. हे सगळं जेव्हा स्मार्ट, रस्ते, ड्रेनेज, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, इलेक्ट्रिसिटी, या सगळ्या गोष्टी जेव्हा स्मार्ट होतील तेव्हाच ही कन्सेप्ट किंवा ह्याची उद्दिष्टे साध्य होतील. आणि हे सगळं स्मार्ट होत असतानाच एक पार्ट असतो तो म्हणजे नागरिकांचं बिहेवियर. जेव्हा नागरिकांचं बिहेवियर म्हणजे सुधारेल किंवा स्मार्ट सिटीच्या कन्सेप्ट सारखं होईल स्मार्ट, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्मार्ट झालो असं म्हणता येईल. असं म्हणतात की सोलापुरात सगळं काही मिळतं, सगळं आहे, लोक खूप प्रेमळ आहेत, मायाळू आहेत, सगळं आहे. हे सगळं अभ्यास करत असताना स्मार्ट सिटीशी अनुषंगून लोकांचं बिहेवियर कसं आहे, सोलापूरकर स्मार्ट आहे का?
तुला काय जाणवलं? फ्रँकली सांगायला गेलं तर अजूनही आपण ती उद्दिष्ट साध्य करण्यास म्हणजे केपेबल तर ठरलेलो नाहीच बापरे, आहे. कारण म्हणजे आपलं स्मार्ट सिटी अंतर्गत खूप कामं झाली आहेत सोलापुरात, पण त्या कामांचा वापर कसा करायचा किंवा त्या कामांची काळजी कोणी घेतली पाहिजे, किंवा मिळालेल्या सुविधांचा उपयोग कसा करायचा हे लोकांना कळलं पाहिजे ना. किंवा प्रशासन आणि लोक नागरिक या ही दोन्ही चाकं जेव्हा नीट चालतील ना, तेव्हाच ही स्मार्ट सिटीची उद्दिष्टे आणि हे कन्सेप्ट दे गो हँड इन हँड तेव्हाच हे सगळं साध्य होईल असं मला वाटतं. कारण कसं आहे वागणं सोलापूरकरांचं, तुला काय जाणवलं? वागणं म्हणजे पहिल्यांदा उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काय द्यायचं? पहिली तर आपली भाषेबद्दल म्हणजे आहे आता भाषा मैलावर बदलते हे तर आहेच, पण पोलाइटनेस असतो एक भाषेत, तो नाहीये आपल्या सोलापुरात. ते पण त्याच्यामध्ये जाणवलं तुला? हो, अगदी खरं आहे. कारण आपण एकमेकांशी अभिवादन करत असताना कसे बोलतो, काही बोलतो, आणि असं म्हणतात की लोक बाबा की सोलापूरकर सहजच बोलतात, पण एकदम रूढ बोलल्यासारखं वाटतं ते. आणि कॅम्पसला वगैरे पुण्याच्या इथं जेव्हा सिलेक्शन होतं मुलांचं, आपल्या मुलांचं, तर ते तिथले लोक म्हणतात की अरे ह्यांना आधी बोलायला शिकवा, इथल्या मुलांना आधी कम्युनिकेशन शिकवा, मग त्यांना घ्या. तर ही एवढी वाईट स्थिती आहे. मुलं हुशार आहेत, पण आपल्या बोलण्यामुळं आपण थोडे मागं पडतोय असं वाटतं. आणि अजून एक म्हणलं तर जे कामं केली आहेत प्रशासनाने स्मार्ट सिटी अंतर्गत, म्हणजे सुशोभीकरण केलंय शहरात, वेगवेगळे पेंटिंग्स काढलेत रस्त्याचे, भिंतीचित्र रंगवले, खूप छान कन्सेप्ट आहे ती. सुरुवातीला खूप छान वाटलं. सुरुवातीला छान वाटलं, पण सद्यस्थिती बघितली तर असं तिथं लिहिलेलं असतं बोर्ड, येथे थुंकू नये किंवा तुम्ही सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात, हे सगळं लिहिलेलं असतं. हे आपण वाचतो, पण सुशिक्षित लोक ज्यांना ते वाचता येतात तेच तिथे जाऊन थुंकतात किंवा घाण करतात. तर हे कुठेतरी नाही झालं पाहिजे, किंवा हे नागरिकांना कळलं आपलं स्मार्ट बिहेव्हिअर नाहीये, असं बिहेवियर नाहीये असं तिथे आपलं दिसून येतं. आणि प्रशासनाने 2.5 कोटी रुपये खर्च करून आपल्या होम मैदानावरती वॉकिंग ट्रॅक बनवला, म्युझिकल सिस्टीम वगैरे छान बनवलं सुरुवातीला. पण ते सीसीटीव्ही कॅमेरे देखील आहेत तिथे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे आहेत, पण ते थोडे दिवसच टिकलं. आता सध्या स्थितीत आपण पाहिलं तर ते 2.5 कोटी पाण्यात गेल्यात जमायत, कारण पूर्ण ती सिस्टीम खराब झाली आहे. पूर्ण तो वॉकिंग ट्रॅक तिथं मातीत झाली. ते सगळं तू तुझ्या प्रोजेक्ट मध्ये मांडलेलं आहे, रिसर्च मधून जाणवलं, समोर आलंय. बापरे. आणि तिथलं म्हणजे सरकार करतंय, सरकार हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतंय, प्रशासन अंमलबजावणी करतंय, तर नागरिकांनी पण ते जपलं पाहिजे. तर आणि सरकारने पण किंवा प्रशासनाने, तू आता होम मैदानाचं उदाहरण दिलीस, तिथे तू गेली पण नसेल कदाचित, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? तिथं सर म्हणजे बघा, सकाळी ते वॉकिंग ट्रॅक आहे, तर लोक तिथं वॉकिंग करत असतात, पण काही जण येऊन तिथं बॅडमिंटन खेळतात, त्याचा क्रिकेट खेळतात, त्याचा प्रॉब्लेम ते वॉकिंग करणाऱ्यांना होतो. किंवा असं बाकी बघायला गेलं तर कॉलेजचे युवक युवती येऊन बसतात तिथं, तर हे नाही झालं पाहिजे. किंवा आपल्या होम मैदानच्या साईडला एक स्ट्रीट मार्केट म्हणून आहे, ती कन्सेप्ट छान आहे स्ट्रीट मार्केटची, त्याच्यातून रेव्हेन्यू पण मिळेल चांगला प्रशासनाला, पण तो बंद आहे सध्या. मग काय उपयोग तुमचा तो स्ट्रीट मार्केट करून किंवा तिथं तेवढं सुशोभीकरण करून? तो आता म्हणजे खरं सिंपल भाषेत सांगायला गेलं तर तो दारुड्यांचा अड्डा झालाय. तिथं खूप म्हणजे असं बेकार लोक येऊन तिथं बसतात, पण तेच जर अनेक वेळा बातम्या पण लागलेल्या त्या संदर्भात की लोक येऊन मद्यप्राशन करतात, बसतात, थुंकतात, तिथल्या भिंतीकडे बघू सुद्धा वाटत नाहीये. म्हणजे चित्र काढल्यावरती जी भिंत सुंदर दिसायची ती आता पूर्ण नाही घाणेरडी झालेली आहे, असं झालंय. तू याच्यावरती हे सगळं करत, तुला हे सगळं जाणवलं एक ह्युमन बिईंग म्हणून, किंवा एक सोलापूरची तू आहेस, तुला त्रासही झाला असेल कदाचित हे सगळं बघून. यामध्ये प्रशासन आणि नागरिक या सिस्टमसाठी, म्हणजे जी काही परिस्थिती तिथे झालेली आहे, याला कोण जबाबदार आहे असं तुला वाटतं? जबाबदारी म्हणजे जसं एकाला कुणाला तरी जबाबदार धरून चालणार नाही. प्रशासन तितकंच जबाबदार आहे आणि नागरिकही तितकेच. प्रशासन जबाबदार असेल तर कसं असेल, तुला काय वाटतं? प्रशासनाने म्हणजे प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे. किंवा आता लोक ट्रॅफिकचे नियम मोडतायत, तर तुम्ही कारवाई करा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, किंवा रूल्स अजून कडक करा, फॉलो करण्यासाठी त्यांना काहीतरी हे करा, प्रोत्साहन द्या, किंवा त्यांना ऍडव्हर्टायझिंग करा रूल्सची आपल्या. हे झालं सगळं ह्याच्या बाबतीत. आणि आपली महानगरपालिका ओरडून सांगत असते की ओला कचरा, वेस्ट मॅनेजमेंटच्या बाबतीत ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करा म्हणून, पण आपण करतो का? तर नाही. आपली वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम अजिबात स्मार्ट नाहीये सोलापूरची. अगदी आता तू कचरा म्हणून मला आठवलं होते, ऍक्च्युली रस्त्याच्या बाजूलाच कचरा पडलेला असतो.
म्हणजे इथं डस्टबिन दिलेली असते ब्ल्यू आणि ग्रीन, म्हणजे वेगवेगळं करून टाका म्हणून, पण लोक त्या डस्टबिन मध्ये टाकायच्या ऐवजी खाली टाकतात. लोकांना याच्याविषयी काय हे केली होतीस का काय, म्हणजे रिसर्च करत असताना फक्त तुम्ही असं का टाकता, इथे डस्टबिन आहे त्यात टाका, सांगावं लागतं. तर असं का होत असेल बरं, काय ही मानसिकता बदलली ना तरच कुठेतरी म्हणजे मानसिकताच बदलायला हवी. म्हणजे हे जे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला पाहिजे लोकांच्या मानसिकतेतलं. म्हणजे एखाद्या कचरा कोणी तिथे भरलेला असेल तर ऍक्च्युली आपण कळवायला पाहिजे की ती कोंडी भरलेली आहे, ती रिकामी करून द्या वाटल्यास आम्हाला तिथे. तोपर्यंत तिने कचरा पण टाकू नये तिथे, असे नियम असताना देखील आपण येतो घाई गडबडीत तिथेच टाकून जातो. कोपऱ्या रस्त्यात आज तरी एका सामाजिक संस्थेकडून महानगरपालिकेवरती कचरा आंदोलन करण्यात आलेलं आहे. इतकी भयानक अवस्था आज या स्मार्ट सिटीज मध्ये होत असताना आपल्याला जाणवतं. प्रशासन आहे याच्यामध्ये तितकंच रिस्पॉन्सिबल आहे प्रशासन पण. पोलिसिंग असेल, पेट्रोलिंग असेल पोलिसांचं, हो मैदानाचं तू उदाहरण दिलेस, कोटी रुपये तिथे खर्च केलेले आहेत. तिथे पोलीस प्रशासन असायला पाहिजे, तिथे सिक्युरिटी पण नाही आहे. ऍक्च्युली तिथे ऑफिस आहे पण तिथे नसतात. बऱ्याच वेळा तिथल्या वाईट बातम्या आलेल्या आहेत. जर तिथे गार्ड्स असतील तर या गोष्टी कमी प्रमाणात किंवा जे करत असतात त्यांच्यावरती वचक म्हणून तिथे या गोष्टी घडणार नाहीत कदाचित. याकडे प्रशासन पण तितकं जबाबदार आहे, आणि नागरिकही तितके. नागरिकांचं वागणं या संदर्भात खूप काही चुकतं. तुला काय जाणवलं रिसर्च मधून? नागरिकांच्या वागण्याबद्दल तर मग हेच आता जसं मी बोलले तेच. आणि अजून म्हणलं तर लोक आता आपण स्मार्ट सिटी मध्ये टेक्नॉलॉजी पण एक पार्ट आहे, तर ही टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट केली पाहिजे आपण. आता स्मार्ट सिटी अंतर्गतच महानगरपालिकेने ऍप लॉन्च केलंय. तर म्हणजे ते परिवर्तन सोलापूर नावाचं ऍप आहे. बऱ्याच जणांना हे ऍप माहिती पण नसेल. तर हे ऍप असं आहे की आपण घर बसल्या आपल्या तक्रारी त्या ऍपद्वारे नोंदवू शकतो, ज्या महानगरपालिकेला जातात, आणि महानगरपालिका त्याच्यावरती काम करायला सुरू करेल त्या तक्रारी सॉल्व्ह करण्यासाठी. पण मी क्वेश्चन मध्ये विचारलं होतं क्वेश्चन्स, तर तेव्हा असं लक्षात आलं की खूप लोकांना ऍप बद्दल माहितीच नाहीये. जर माहितीच नसेल तर त्याचा वापर करणं तर लांबचीच गोष्ट. मग असं म्हणजे समोर आलं माझ्या. तर ही सुविधा किंवा ई टॉयलेट्स आहेत आपल्या सोलापुरात, जागोजागी ई टॉयलेट्स केले, पण हे ई टॉयलेट्स युज कसं करायचे तेच लोकांना माहिती नाही. तर कुठेतरी प्रशासन, ती कन्सेप्ट कशी वाटते तुला? म्हणजे आता मी नव्यानं का असे बरेच सोलापूरकर आहेत, तू आता म्हणाल्याप्रमाणे की सुविधा त्यांना ते कसं हाऊ टू यूज ते डोंट नो, त्यांना माहित नाही. तर याच्यात रिसर्च पण तुला काय जाणवलं, हे असं का असेल बरं? असं आता मग लोकांना अवेअरनेस नाहीये मुळात. अच्छा, म्हणजे ह्या गोष्टी सोलापुरात आहेत, अवेलेबल आहेत, आणि यांचा यूज कसं करायचं, कोणत्या वेळी करायचं, काय त्याच्यावर हे माहिती नसल्यामुळे, म्हणजे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन हे कुठेतरी समोर येतंय. मग ते करण्यासाठी प्रशासनाचं काम आहे वेळोवेळी ऍडव्हर्टायझिंग करणं किंवा प्रमोशन करणं किंवा सांगणं. डिजिटल माध्यमातून तुम्ही करू शकता, कारण आता प्रत्येकाच्या हातात फोन असतो, फोन आहे, मोबाईल फोन आहे, आपण करू शकतो. आणि आपले लोकल रेडिओ स्टेशन्स असतात, तिथूनही आपण पब्लिसिटी करू शकतो, जाहिराती देऊ शकता, प्रमोशन करू शकता. तुम्ही राबवलेल्या कोणत्याही कामाबद्दल तुम्ही लोकांना अवेअर करू शकता, आपण हे करू शकतो. तर हे प्रशासनाने करायला हवं असं मला वाटतं. आपण हे स्वच्छतेबद्दल एकदम एकंदरीत बोललो. आपल्याकडे स्मार्ट सिटीज मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आपण उल्लेख करू शकतो की या गोष्टी त्याच्यामध्ये येतात? स्मार्ट सिटी मध्ये सर सगळ्याच गोष्टी येतात. म्हणजे तुमचं एज्युकेशन स्मार्ट पाहिजे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, तुमचं हॉस्पिटॅलिटी, रोड सिस्टीम म्हणजे ड्रेनेज सिस्टीम, आणि तुमचं वॉटर सप्लाय स्मार्ट असला पाहिजे, इलेक्ट्रिसिटी, हे सगळ्याच गोष्टी स्मार्ट आहेत. म्हणजे हे एक फक्त टेक्नॉलॉजी या सगळ्या मुद्द्यांवरती तू बारकाईने सगळं रिसर्च केलेस का? हो सर, हो. आणि माझा रिसर्च असा होता की लोकांचं परसेप्शन, लोकांनी काय असेल ते असायला पाहिजे. लोकांचं एकंदरीत सिटीजन ओरिएंटेड रिसर्च होता माझा. काय वाटतं शिक्षण बद्दल, म्हणजे एकंदरीत इथलं ट्रान्सपोर्ट किंवा असेल किंवा एज्युकेशन नसेल, काय वाटतं? एज्युकेशनच्या बाबतीत म्हणजे आता मायग्रेशन होतं आपलं, मुलं सोलापुरातून शिकण्यासाठी पुण्यात जातात खास. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपलं जर एज्युकेशनल सिस्टीम स्मार्ट झाली किंवा आपल्या इथं सगळं अवेलेबल कोर्सेस जर इथे होत असतील तर ते इथे राहतील सोलापुरातून पुण्यात. तर हे पण आहे. आणि ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत म्हणजे प्रशासन किंवा सगळ्याच माध्यमातून सारखं अवेअरनेस दिला जातो की तुम्ही प्रायव्हेट व्हेकलच्या जागी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा तुम्ही उपयोग करा, त्याचा वापर जास्त करा. पण सद्यस्थितीत पाहायला गेलं तर आपल्या सोलापुराचीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडखळीस आली आहे. कारण आपल्या शहराची लोकसंख्या आहे 13 ते 14 लाख. हो ना, म्हणजे करंट आकडेवारीनुसार.
पण या 13 ते 14 लाख लोकांच्या मागे फक्त 17 ते 18 सिटी बसेस चालू आहेत सध्या. बापरे, हा. हे माझ्या रिसर्चच्या त्या तुलनेने फारच कमी आहे, खूप कमी आहे. आणि पुण्यात ही स्थिती खूप चांगली आहे. हा. मग त्याप्रमाणेच मग जर सोलापुरात का नाही येत ही फॅसिलिटी, मग लोक ऑटोमॅटिकली प्रायव्हेट वर स्विच होतात. त्यामुळे मग प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, सगळंच होणार तिथं. म्हणजे कोणी कोणाचं सस्टेन होणार नाही. आणि लोकांचं हे एक बिहेवियर माझ्या समोर आलं की आता सरकारने रस्ते केलेत, नळ आणून दिलेत घरात, तर मग तुम्ही पाण्याचा वापर कसाही करणार का? तर नाही, म्हणजे नळ आला म्हणून मी पाणी कितीही सांडेन हे नाही चालणार. किंवा रस्ता छान करून दिलाय, म्हणजे हायवे झाला, हे झालं ते झालं स्मार्ट सिटी अंतर्गत, तर मग तो रस्ता मी कसा पण वापरेन किंवा मी कशी पण गाडी चालवेन. तर हे लोकांनी कुठतरी थांबवलं पाहिजे किंवा थांबवलं पाहिजे. तर हे झालं पाहिजे. मग प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले तर कुठेच अपघात नाही होणार किंवा सगळं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सरळ चालतील. म्हणजे नियम आहेतच, त्याला देखील आपलं वागणं देखील तितकं चांगलं असावं. हे सगळं होत असताना तू ट्रान्सपोर्टचा आता उल्लेख केली, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, आपल्याकडे बसेस कमी आहेत, असलेले बसेस अडगळीत पडलेले आहेत आणि रस्ते चांगले आहेत. सकाळी रस्ता चांगला असतो, रात्री तोच रस्ता उतरलेला दिसतो. याच्याविषयी तुझं काय रिसर्च काय किंवा काय तू काय म्हणजे प्रशासन सकाळी रस्ते करतात, म्हणजे आज रस्ता केलेला असतो तर दुसऱ्या दिवशी तोच रस्ता उखडलेला असतो का? कारण तिथून ड्रेनेज लाईन गेलेली असते किंवा काही समस्या असतात. तर मग हे प्रशासनाने आधीच बघायला पाहिजे ना की रस्ता बांधायच्या आधीच तिथली सगळी कामं केली पाहिजेत आणि मग रस्ता तयार केला पाहिजे. तर कुठेतरी प्रशासनाने आधी या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास केला पाहिजे, सगळ्या गोष्टींचा आधी रिसर्च केला पाहिजे आणि मग ते इम्प्लिमेंट केली पाहिजेत कामं. म्हणजे यामुळे लोकांना पण त्रास होणार नाहीत, मग नागरिक पण प्रशासनाला कोऑपरेट करतील, नाव ठेवणार नाहीत सारखं. असं होईल. स्मार्ट सिटी ही एक कन्सेप्ट खरं तर खूप चांगली आहे. तू म्हणल्याप्रमाणे तुझ्या रिसर्च मधून स्मार्ट पब्लिक किंवा स्मार्ट सिटीजन सुद्धा असणं महत्वाचं आहे. एकंदरीत त्याबद्दल तुझा रिसर्च होता. स्मार्ट सिटी आणि स्मार्ट विलेज जर आपण असा कम्पॅरिझन करायला लागलो तर स्मार्ट विलेज पण हे कन्सेप्ट डेव्हलप होऊ शकते, याबद्दल काय सांगशील? जसं आता स्मार्ट सिटी कन्सेप्ट आपल्या प्रशासनाने सुरू केली आहे तसंच स्मार्ट विलेजेस केलं. म्हणजे माझं असं मत आहे, स्पष्ट मत, की याचप्रमाणे स्मार्ट विलेजेस केलं. कारण स्मार्ट विलेजेस मध्ये रिसोर्सेस कमी असतात, तिथं इम्प्लिमेंटेशन लवकर होऊ शकते असं मला वाटतं. कारण तिथं लोकॅलिटी थोडीच असते आणि मर्यादित असल्यामुळे आपण करू शकतो. विलेजला सिटी सोबत जोडणंही लवकर सोपं होईल किंवा पॉसिबल होईल असं वाटतं. आणि स्मार्ट विलेजेस झाले तर ऑटोमॅटिकली सिटीजला त्या मिळून येतील आणि सिटी स्मार्ट होतील. म्हणजे हे कुठेतरी एक माणूस सुशिक्षित झाला तर तो 10 लोकांना सुशिक्षित जसं करतो तसंच एक विलेज स्मार्ट झालं तर त्या आजूबाजूच्या सिटीजला कनेक्ट, त्याच विलेज मधला एखादा नागरिक सिटी मध्ये येणार आहे. हे पुढं हे अप्रोच. त्यामुळे आधी स्मार्ट विलेज व्हावेत आणि त्यानंतर मग सिटी आहे. चांगली गोष्ट आहे स्मार्ट सिटी, म्हणजे याचा अर्थ संकल्पना ती चांगलीच आहे. याला फक्त काही अंशी प्रशासन आणि बऱ्याचदा नागरिकच त्याला जबाबदार आहेत. हे सगळं रिसर्च प्रोजेक्ट तू केल्यानंतर तुझं सगळं आविष्कारमध्ये देखील तू प्रेझेंट केलेलं आहेस. एक रिसर्च स्टुडंट म्हणून तुला काय समाधान मिळालं यातलं नेमकं? रिसर्च स्टुडंट म्हणून मला हेच, म्हणजे मला खूप काही शिकायला मिळालं. पहिल्यांदा तर रिसर्च कसा करतात किंवा कुठल्या कुठल्या स्टेप्स फॉलो करावे लागतात रिसर्च करताना, कुठल्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो हे मला समजलं. आणि आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशन होती, त्यात पण भाग घेण्याची संधी मला मिळाली. तिथला अनुभव ही खूप छान होता. म्हणजे तिथं भरपूर असं रिसर्च स्टुडंट होते. किंवा तुझाच विषय कोणी रिपीट वगैरे केला होता का? नाही, माझा विषय कोणी रिपीट केला नव्हता, पण तिथं खूप सारे सोशल इश्यूज घेऊन मुलं स्टुडंट्स सगळे रिसर्च स्टुडंट्स होते. त्यात काहींनी असं म्हणजे आयडिया विच कॅन बी कन्वर्टेड इनटू बिझनेस असे पण रिसर्च होते. आणि काही कॉमर्स रिलेटेड असतील किंवा एकंदरीत सायन्स रिलेटेड सायन्स रिलेटेड, कृषी रिलेटेड असे पण होते त्यात. आणि त्यात ते सगळं बघून पण मला छान वाटलं आणि तिथून पण खूप काही शिकायला मिळालं. आणि ह्युमॅनिटीज रिलेटेड आमचेच 58 रिसर्च होते तिथे, फक्त ह्युमॅनिटीज, लँग्वेज, फाईन आर्ट्स मधले. तर अशा म्हणजे कॉम्पिटिशन्स आपलं युनिव्हर्सिटी भरवते हे तर म्हणजे मी त्या प्रश्नाकडे येणारच होतो. एक रिसर्च स्टुडंट म्हणून तुला एक प्लॅटफॉर्म त्यांनी ओपन करून दिला होता. तर तू सपोज यू आर गोइंग टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स युनिव्हर्सिटी, तुला जर धन्यवाद म्हणायचा असेल विद्यापीठाला किंवा तुला ज्यांनी सपोर्ट केला तर त्यांना तू कसं एक्सप्रेस करशील तुझं ग्रॅटिट्यूड?
तर मग पहिल्यांदा तर मी युनिव्हर्सिटीलाच त्यांनाच धन्यवाद म्हणेन किंवा त्यांचेच आभार मानेन, कारण त्यांनी अशी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी स्टुडंटसाठी उपलब्ध करून दिली आहे. कारण आताच्या स्टुडंट्सला म्हणजे मला तर माहित नव्हतं, मी फर्स्ट आता सेकंड इयरला आहे मी सध्या, पण मला माहिती नव्हतं रिसर्च कसा करतात किंवा रिसर्च हा प्रकार असतो ग्रॅज्युएशन मध्ये, हे मला माहिती नव्हतं. आणि सगळेजण आता मला म्हणतात तू सेकंड इयर मध्ये असतानाच रिसर्च सगळं शिकून घेतेस, छान गोष्ट आहे. तर मी युनिव्हर्सिटीला पहिल्यांदा थँक्स म्हणेन की त्यांनी ही अप्रोच डेव्हलप केलं त्यांनी मुलांमध्ये रिसर्चचा अप्रोच डेव्हलप करण्याचं काम करते. तसंच मी माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या शिक्षकांना स्पेशली थँक्स म्हणेन, कारण त्यांनी मला केपेबल समजलं रिसर्च करण्यासाठी आणि माझी निवड केली कॉलेज लेवलवरती, जिथून मी युनिव्हर्सिटीत रिप्रेझेंट केलं कॉलेजला. तर यासाठी कॉलेजच्या पण शिक्षकांचा आणि मला हा रिसर्च करताना ज्यांनी ज्यांनी मदत केली, माझे एक्स शिक्षक सगळे शाळेतले कॉलेजमधले, या सगळ्या शिक्षकांनी मला गायडन्स केला आणि त्यांनी सपोर्ट केला, तू करू शकतेस कर, किंवा तुझं चुकतंय या अँगलने कर, असं म्हणून पण काही जणांनी सांगितलं. घरच्यांनी कसं सपोर्ट केलं? हा, घरच्यांनी तर खूप सपोर्ट केला, कारण आई वडील माझे फॅमिली पूर्ण सपोर्टिव्ह आहे. त्यांनी मला खूप सपोर्ट केला, कारण हा रिसर्च करण्यात कमीत कमी 2.5-3 महिने तर लागले. 3 महिन्यांच्या वरती काम चाललेलं ह्याचं आणि खूप वेळ गेला ह्याच्यात. वेळ गेला तसं हे काम पण खूप मोठे वाईड एरिया प्रोसिजर आहे आणि त्याच पद्धतीने तुला वेळ पण तसं द्यावं लागलं. वेळ गेला भरपूर, त्यात सगळ्यांनीच सपोर्ट केला, त्यामुळं आज मी हा रिसर्च करू शकले आणि हा रिसर्च पेपर आता पब्लिशिंगला पण येईल, थोड्या दिवसातच पब्लिश पण होईल. त्यासाठी तुला शुभेच्छा देखील. थँक्यू. खरं तर आपण जाता जाता मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे. स्मार्ट सिटी या संकल्पनेमध्ये, या कन्सेप्टमध्ये दोघांचे रोल फार महत्वाचे आहेत, एक ऍडमिनिस्ट्रेशन आणि नंतर सिटीजन्स. प्रशासनाला जाता जाता तू एक रिसर्च स्टुडंट म्हणून काय अपील करशील? मी प्रशासनाला एवढंच सांगेन, एक रिसर्च स्टुडंट या नात्याने, की प्रशासनाने लोकांना प्रत्येक गोष्टीतला अवेअरनेस दिला पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. कारण जोपर्यंत लोकांना हे माहित होणार नाही की या सगळ्या सुविधा आपल्यासाठी आहेत, तोपर्यंत जाणीव करून देत नाही, तोपर्यंत जाणीव करून देणार नाही, त्याची माहिती करून देणार नाही, तोपर्यंत लोक त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगलं करणारच नाहीत. आधी अवेअरनेस करा त्याबद्दल, अवेअरनेस करा. आणि आपण डिजिटल माध्यमातून किंवा आपलं प्रत्येक मीडिया पोस्टर्स लावू शकतो आपण शहरात जागोजागी, त्याच्यातून लोकांना अवेअरनेस होईल, असंही काम करू शकतो. प्रशासनाला मी हेच सांगेन आणि नागरिकांना पण हेच सांगणे की आपण, आणि प्रशासनाने तसे कडक कारवाई पण तसे करायला पाहिजे. जिथे पब्लिक चुकते किंवा जिथे काही नुकसान होत आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर होत असेल तर तिथे ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून त्यांनी कडक कारवाई देखील करायला पाहिजे, जेणेकरून नागरिक तिथे परत त्या गोष्टी करता कामा नये. या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या आहेतच. आणि ज्या काही योजना त्या राबवल्या जात आहेत त्याला पब्लिसिटी करणं, आणि सगळ्यात महत्वाचं आहे, होत असेल तर ऍडमिनिस्ट्रेशननी पब्लिक टॉक घेऊन, मोठमोठे कार्यक्रम घेऊन त्यांनी अवेअरनेस करावं, जेणेकरून लोकांना त्या मिळणाऱ्या सुविधांविषयी जनजागृती निर्माण होईल. कारण वर्ड ऑफ माउथ हे खूप महत्वाचं ते एकदम माध्यम असू शकणार आहे. याच्यामध्ये मला अत्यंत महत्वाचं वाटतं की सोलापूरकरांना देखील मला सांगायचं आहे, आपला रोल फार महत्वाचा आहे. आपलं शहर जर स्मार्ट होत असेल तर आपण देखील स्मार्ट असणं अत्यंत महत्वाचं आहे. तर स्मार्ट सोलापूरकरांना तुझं आवाहन काय असेल? स्मार्ट सोलापूरकरांना माझं हेच आव्हान असेल की त्यांनी आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या सार्वजनिक सुविधांचा वापर करतो किंवा आपण आपल्या घरातून बाहेर पाऊल ठेवल्यावरती जिथं जिथं जातो तिथं या कन्सेप्ट प्रमाणे स्मार्टली वागायला हवं. क्या बात आहे. म्हणजे स्मार्ट बिहेव करा, स्मार्ट बिहेव करा. आपली सिटी स्मार्ट आहे एवढं असून चालणार नाही, आपलं वागणं सुद्धा तसं असावं, स्मार्ट व्हायला हवं. असं 100% नाही, मिनिमम 90% एखादी घटना जी असेल ती तुम्ही स्किप करू शकता किंवा झालं अनवधानाने झालं तर अशा पद्धतीने वागणं अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या काही सुविधा मिळतात तरच आपलं स्मार्ट सिटीज आणि स्मार्ट पीपल हे या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. खरं तर खूप चांगलं प्रोजेक्ट तू यासाठी निवडलेली होतीस. तो संशोधनाचा विषय फारच खूप छान होता, कारण बऱ्याच वेळा स्मार्ट सिटीवरती टीका होताना दिसते आहे. एकंदरीत कन्सेप्ट जरी चांगली असली परंतु ही काय म्हणतो आपण त्याला, याची अंमलबजावणी करत असताना अनेक अडथळे प्रशासनाला आलेले आहेत, जाणून बुजून किंवा नागरिक त्याला तसे रिस्पॉन्सिबल आहेत. हे सगळं होत असताना आपलं सोलापूर हे आधीच स्मार्ट आहे, कारण आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि बहुभाषिक लोक इथे राहतात, गुण्या गोविंदाने आनंदाने राहतात. इथली लोक प्रेमळ आहेत, मायाळू आहेत, त्यांना फक्त थोडंसं स्मार्ट व्हायचंय.
त्यामुळे स्मार्ट वेनी त्यांनी स्मार्ट बिहेव करावं आणि या जे काही संकल्पना जी आहे स्मार्ट सिटीची संकल्पना आहे यामध्ये सगळ्यांनीच हातभार लावावं. प्रशासन असेल आणि पब्लिक सगळ्यांचा role सिटीजन्स तितकाच असेल, महत्त्वाचा आहे. हा. Peopleचा, या सगळ्यांनी याच्यामध्ये हातभार लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक चांगला प्रोजेक्ट तू यासाठी निवडलीस किंवा रिसर्च निवडलीस त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. असंच तू तुझ्या आयुष्यात पुढे रिसर्च करत जा आणि त्यासाठी आमच्या जनता राज न्यूज चॅनलच्या लाखो दर्शकांच्या वतीने तुला तुझ्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तू वेळात वेळ काढून इथे आली आणि आमच्या दर्शकांशी तू संवाद साधली त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर. थँक्यू सो मच. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.